लग्न व राशी परत्वे स्वभाव गुणधर्म. मेष लग्न. अग्नितत्वाच्या अंमलाखाली पुरुष प्रकृतीत मेंढा हे चिन्ह असलेली मंगळ या ग्रहाच्या स्वामित्वाखाली चरराशीत मेष राशीची गणना होते. शारीरिक प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्याचे अवयव सशक्त, मजबूत चेहरा, मान यांची ठेवण उभट व उंची मध्यम असते. अत्यंत महत्त्वाकांक्षी, धाडसी, अधीर मनाचे, क्वचितच निर्दयी, गर्विष्ठ, पराक्रमी, वादविवाद करणारी स्वभावाची ही मेषराश आहे. मेषरास मनाने दिलदार, लवकर प्रसन्न होणे, नमते न घेण्याची प्रवृत्ती, हुकूमत गाजवण्याची वृत्ती, अधिकार लालसा, चंचलता, कामात काटेकोरपणा, कर्तव्यदक्ष व सर्वसामान्य प्रवृत्ती सकारात्मक असते. बाह्य जगात रमणारी ही रास आहे. आव्हाने स्वीकारण्याची क्षमता आहे. व्यावहारिक दृष्टिकोन उत्तम असतो. आता आपण वृषभ लग्नाचे गुणधर्म पाहू. पृथ्वी तत्व, स्त्री प्रकृती, बैलचिन्ह धारण केलेली, शुक्र या ग्रहाचे स्वामित्व लाभलेली स्थिर रास वृषभ राशीची गणना होते. या जन्मलग्नाचा माणूस दिसायला कमी उंचीचा, नाक धारदार, खांद्याची ठेवण रुंद व भरदार, मान आखूड, केस राठ, स्वभाव हट्टी, आपलेच म्हणणे खरे करणे, शीघ्रकोपी, दीर्घोद्योगी, लहरी, दुराग्रही तथा व्यवहारदक्ष असतात. आता वृषभ रास. दानशूर, उपदेश करणारी, क्वचित खादाड, संसाराविषयी आसक्ती, परावलंब, नीटनेटकेपणा, आहारप्रिय असून मर्यादित लोकांशी संबंध ठेवणारी, कष्टाळू, सोशी, स्वतःची प्रौढी मांडण्याची सवय असते. इतरांचे वर्चस्व यांना सहन होत नाही. सौंदर्य आसक्त व उपभोगाची वृत्ती या राशीत असते. आता आपण मिथुन लग्नाचे गुणधर्म बघू. वायुतत्व, पुरुष प्रकृती, पती पत्नी जोडपे व जुळे संतान चिन्ह. बुध या ग्रहाचे स्वामित्व असलेली द्विस्वभाव रास आहे. या लग्नावर जन्म पावणाऱ्या व्यक्ती उंच, बांध्याच्या, सडसडीत वर्णाने उजवी धारदार दृष्टी, चालण्यात गतीने तेज, स्वभावाच्या दृष्टीने वक्तृत्वाची आवड, चतुर, क्वचित बालिश परंतु निरागस धोरणी व अचाट कल्पना असलेली दिसते. मिथुन रास. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा, गोड बोलणारा, मित्रमैत्रिणींमध्ये लोकप्रिय असलेला, धरसोड वृत्ती, अनेक विषयात रुची ठेवणे, हजरजबाबीपणा, प्रामाणिक, वक्तशीर, चिकित्सक, लेखन, वाचनाची आवड, द्विस्वभाव वृत्ती, स्वभावाचा पटकन अंदाज बांधता येत नाही, मनातील गोष्टी पटकन कळून येत नाहीत, बाह्य जगात रमण्याची आवड असते, स्वभावात मनस्विता असते. कर्क लग्न. जलतत्व, स्त्री प्रकृती, खेकडा चिन्ह, चंद्र या ग्रहाचे स्वामित्व लाभलेली चरतत्वाची रास आहे. या लग्न राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्तींची प्रकृती स्थूल, शरीर चालताना तिरपे, स्वभावाने किंचित भित्रा, संवेदनशील, विद्येची अभिरुची असलेला, मनाचा खंबीर व जबर महत्त्वाकांक्षी असलेले कर्क लग्नाच्या व्यक्ती असतात. कर्करास. भावना प्रधान, मातृहृदयी, वात्सल्य, कुटुंबाबद्दल आसक्ती, शीघ्रकोपी, लवकर शांत होणे, परिस्थितीप्रमाणे स्वतःत बदल करून घेणे, भावनेचा उद्रेक, संसारासक्तपणा, हव्यासी वृत्ती, स्वतःच्या माणसाबद्दल जागरूक, पजेसिव्ह असतात. कधी मातृप्रेमाचा आविष्कार तर कधी टोकाची कठोरता ह्या व्यक्ती घेतात. सिंह लग्न. अग्नितत्व, पुरुष प्रकृती, सिंह चिन्ह धारण केलेली, रवी या ग्रहाचे स्वामित्व लाभलेली स्थिर तत्वाची ही रास आहे. या लग्नाच्या व्यक्ती दिसण्यास धिप्पाड, दुहेरी हाडापेराच्या, बांधेसूद, पिंगट केस, मोठी हनुवटी असून स्वभाव निश्चयी तथा धीट, महत्त्वाकांक्षी, क्वचित आहारी जाणाऱ्या, हलक्या कानाच्या, आदरशील स्वभाव असतो. सिंहरास. रानावनात भटकण्याची आवड असते. अधिकार लालसा, एकांतवास हवासा वाटणारा, एकाच मताला चिकटून राहणे, स्तुतिप्रिय, लवकर राग येणारी पण विवेकी, शिष्टाचार सांभाळण्याची आवड, स्वाभिमानी, शूर, धाडसी गुण आढळतो. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची वृत्ती असते. इतरांवर हुकूमत गाजवायला आवडते. शारीरिक क्षमता उत्तम. शारीरिक कष्ट करायला आवडत नाहीत, परंतु या व्यक्ती कर्तव्य कठोर व मर्यादेत राहणाऱ्या असतात. कन्या लग्न. पृथ्वी तत्व, स्त्री प्रकृती, 12 वर्षाची मुलगी, एका हातात कणीस व एका हातात अग्नी घेऊन नौकेत बसली आहे.
अशी चिन्हाने युक्त असलेली बुधाच्या ग्रहाची स्वामित्वाखाली असलेली द्विस्वभावात वर्गात मोडणारी ही रास आहे. सडसडीत शरीरयष्टी, क्वचित उंच, दिसायला नाजूक, वयाच्या मानाने लहान दिसणारे, केस भरपूर काळे, स्वभावात कल्पकता, जिथे जातील तिथे आपला ठसा उमटवतात. अनेकविध शास्त्र शाखांची रुची, कलेचा व्यासंग आणि जिज्ञासी वृत्ती या लग्नात असते. कन्या रास. कन्या राशीत सत्यान्वेषी, संसाराची मनापासून आवड, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, डोळस आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणे, स्वतःवर कामे लादून घेणे, अप्रतिम बुद्धिमत्ता, कौशल्य, व्यवहार, परंतु निर्णयशक्तीचा अभाव, स्वभावात चिकित्सकपणा जास्त, थोडी संशयी व सांशिक वृत्ती असते, व्यावहारिक दृष्टिकोन उत्तम असतो, संसारासक्तपणा आणि हव्यासी वृत्ती असते. बाह्य जगताबरोबर घरात देखील रमणाऱ्या या व्यक्ती असतात. तूळ लग्न. तूळ लग्नाच्या व्यक्ती वायुतत्व, पुरुष प्रकृती, तराजू चिन्हाने दर्शविलेली, शुक्रग्रहाची मालकी लाभलेली, चरस्वभावाची ही रास आहे. चेहरा, डोळे तजेलदार, सडपातळ व उंच शरीर, वर्ण सर्वसाधारणपणे गोरा, प्रकृतीत मूलतः अशक्त, जीवनशक्ती सामान्यतः कमी, व्यक्ती होईतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणाऱ्या असतात, खरेदी विक्रीत चतुर, महत्त्वाकांक्षी, सज्जन आणि प्रेमळ असतात तूळ लग्नाच्या व्यक्ती. आता तूळ राशीच्या व्यक्ती कशा असतात? समतोल स्वभावाच्या, ढोंगीपणापासून दूर, उच्च ध्येय, अपेक्षाभंग झाल्यास उदासीन होणारी, आत्मस्तुतीचा दोष, तीव्र बुद्धी, स्वार्थ, परमार्थ दोन्ही सांभाळणाऱ्या, दुसऱ्याच्या दुःखाने हळवे होणे, सत्यप्रिय, न्यायी असतात, कोणतीही गोष्ट बुद्धीला पटल्याशिवाय पटकन स्वीकारत नाहीत, व्यावहारिक दृष्टिकोन असतो, थोडी व्यापारी वृत्ती असते, गिव्ह अँड टेक अशी धारणा या राशीची असते. वृश्चिक लग्न. जलतत्व, स्त्री प्रकृती, विंचू हे चिन्ह धारण केलेले, मंगळ ग्रहाचे स्वामित्व लाभलेली, स्थिर स्वभावाची ही रास आहे. या व्यक्तीच्या बांधा मध्यम, स्थूलपणा, रेखीव, सशक्त, भव्य कपाळ, केस काळे किंचित कुरळे असून स्वभाव विलक्षण, धाडसी, भाषण गोड व भुरळ पाडणारे, संधिसाधू व्यक्तिमत्व, धूर्त, चलाक व बेपर्वाई वृत्ती दिसते. वृश्चिक रास. एकांतप्रिय, मर्मभेदक, टीका करणारी, परस्पर विरोधी, अवगुणाने युक्त व अतिरेकी, कष्टाची तयारी परंतु संशयी, कोणत्याही बदलास सामोरे जाणारी परंतु असंतुष्ट वृत्तीची, गुप्तता सांभाळणारी, स्वतःविषयी फाजील आत्मविश्वास असलेली, व्यवहार कुशल असते, प्रेमाप्रमाणे कठोरतेने वागण्याची वृत्ती असते, स्वतःचे म्हणणे खरे करण्याची वृत्ती वृश्चिक राशीत आहे. धनुलग्न. अग्नितत्व, पुरुष प्रकृती, धनुष्यबाण घेतलेला शरीराचा वरचा भाग आणि अर्धा भाग मानवाचा तर अर्धा भाग घोड्याचा, देहधारी या चिन्हाने युक्त गुरुग्रहाच्या अंमलाखालील द्विस्वभावी रास ही आहे. नाक तरतरीत, साधारण उंची असलेले, बांधा मजबूत व उत्तम डोळे, तेजस्वी गौर वर्ण, दुसऱ्यावर सहज छाप पाडणारे व्यक्तिमत्व असून स्वभावाने उतावळी, उदार, निर्भीड, स्पष्ट बोलणारी, बेडर वृत्तीचे असतात. धनुरास. सामाजिक कार्याची आवड, अन्यायाची चीड, ध्येयवादी, अधिकार लालसा, आतल्या गाठीचे, न्यायदानाची आवड, उद्योग व्यवसायाला क्वचित अपयश मिळणारी, गोड भाषणास यश, स्वतःच्या नुकसानीस कारणीभूत होणे, चंचल प्रवृत्ती, मूड लवकर बदलतात, मीपणाची सवय, स्वार्थीपणा जाणवतो, ठरवलेली ध्येय पूर्ण करण्याची क्षमता या राशीत आहे. मकर लग्न. पृथ्वी तत्व, स्त्री प्रकृती, हरणाचे तोंड, सुसरीचे शरीर असलेली मगर तथा सुसर अशा चिन्हाने युक्त असलेली, शनिग्रहाच्या अधिपत्याखाली चर स्वभावाची ही रास आहे. सर्वसाधारणपणे उंच, सडसडीत बांधा, हनुवटी अणकुचीदार, शरीराची ठेवण एकंदरीत रेखीव, व्यक्तिमत्व आकर्षक, गहूवर्णाचे, स्वभावाने लहरी, कामाला चिवट, सात्विक प्रवृत्ती, दुसऱ्याचे दुःख दूर व्हावे यासाठी मदत करणे, सामाजिक कार्यात रस घेणे हे या राशीचे गुणधर्म आहे. मकर रास. सर्वसाधारणपणे निरुपद्रवी, संधी साधून कार्य करणे, टीकाकार, प्रपंच, परमार्थ याचा समन्वय साधणारी रास आहे. संशयी वृत्ती, मार्मिक बोलणे, खोचक आणि मुद्देसूद बोलणे, साधी राहणी, उच्च विचारसरणी,
जुन्या मतांना चिकटून राहणे पुराणप्रिय असतात. लवकर निराश व हताश होण्याची सवय असते या राशीच्या व्यक्तींना. सांसारिक वृत्ती उत्तम असते. कोणत्याही परिस्थितीत राहण्याची तयारी असते. महत्त्वाकांक्षा फार कमी असते. कुंभ लग्न. वायुतत्व, पुरुष प्रवृत्ती, खांद्यावर पाण्याचा घडा घेतलेली व्यक्ती असे चिन्ह लाभलेली शनी या ग्रहाची मालकी, स्थिर स्वभाव असलेली ही रास आहे. शारीरिकदृष्ट्या या लग्नाची माणसे मध्यम बांध्याची, किंचित स्थूल, लांबट तोंडावळ्या, नेत्रचंचल, गहूवर्णीय, कंबर व पोट हे शरीरावर मोठे असून स्वभाव परोपकारी, गुणवान, वेळ पाहून तापटपणा, आपमतलबी, धूर्त, स्वतःला त्रास न करून घेणारे असतात. कुंभरास. मितभाषी, संशोधनाची आवड, ज्ञानपिपासू, बुद्धी प्रगल्भता, उत्तम स्मरणशक्ती, आळशी, हट्टी, आपल्या मतावर ठाम, कोणत्याही गोष्टीत सांभाळून काम करणारी, सत्याची, अभिमानी, परंतु द्रव्याचा लोभ नसणारी, लहरी व भावनाप्रद असतात. स्वभावात थोडा तरकटपणा आणि हट्टीपणा असतो. स्वतःच्या विश्वात रममाण होतात ह्या राशीचे लोक. मीन लग्न. जलतत्व, स्त्री प्रवृत्ती, उलटसुलट 2 मासे अशा चिन्हाने युक्त असलेली गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली द्विस्वभाव गुणधर्माची ही रास आहे. प्रमाण शरीर. शरीरावर सुंदर डोळे, ठेंगणे ठुसके शरीर, गुटगुटीत प्रकृती, मध्यम गौरवर्ण, प्रकृती काटक, क्वचित दिसायला अशक्त असून स्वभावाच्या दृष्टीने भावनाप्रद, चंचल, निर्णयशक्तीचा अभाव, प्राप्त परिस्थितीची जुळवून घेण्याची प्रवृत्ती, डोळ्यात सतत विचार करणारी असते. मीन रास. पापभिरू, सात्विक वृत्ती, दुसऱ्याविषयी कणव असलेली, कमी कष्टाची व श्रमाची कामे करणारी, प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे आसक्ती असणारी, बुद्धिमान व सत्याची अभिमानी, आध्यात्मिक क्षेत्रात रुची असणारी, जलविहाराची आवड असणारी, इतरांच्या बोलण्याचा पटकन मनावर परिणाम करून घेणारी, भावनाविवश अशी ही रास आहे.